रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती धानसर जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले असतील तर आपल्याला विनंती असेल आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. जसे इनिंग समाप्त होईल टॉस देखील आपण करून घेऊया. आपण पाहिली आत्ताच सिद्धी करेलीची जी नाईट स्पर्धा पाहिली त्या नाईट स्पर्धेमध्ये जय गणेश्वर धानसर संघाने धावांचा डोंगर उभा केला होता. अर्धशतकीय फलंदाजी देखील तुम्हाला पाहायला मिळाली. किशोर असतील डोनाल असतील चांगले गुणवान खेळाडू त्या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यांच्याच अगेन्स्ट रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन केतन कडू असेल राकेश असेल अक्षय असे चांगले चांगले फलंदाज बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्यामध्ये. जाऊया या मैच मध्ये. शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट दोनों भी टीमों का स्वागत है और दोनों भी टीमों को शुभकामना देना चाहेंगे. जो जीतेगा वो जाएगा सीधा तीसरे राउंड में आज के दिन के इस लॉट्स में से अंतिम मुकाबले के लिए. तो बिल्कुल चलिए चलते हैं मैच की तरफ. अंपायर का ग्रीन सिग्नल. सलामी गेंदबाज प्रणव पाटिल और सामने बल्लेबाज है नीलेश. तो निकू गोवारी थे. पहली गेंद के ऊपर इनफील्ड के ऊपर से कवर करने का प्रयास किया था. बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. डॉट बॉल की समाप्ति. तेज रफ्तार से ये गेंद जरूर डिलीवर की थी लेकिन गति के साथ सीधा गेंद जाती हुई विकेट कीपर के हाथों में. डॉट बॉल की समाप्ति. पिछले मैच में 40+ रन बनाए थे. क्या यहां पर रोकना चाहेंगे रोहिंग्टन टीम के गेंदबाज? इस बार भी अच्छी गेंद है. टप्पा पीछे उछाल बढ़िया गेंदबाजी नफीतुली गेंदबाजी यहां पर नजर आती हुई. इससे बेहतर शुरुआत क्या देखने को मिलेगी पावर प्ले के ओवर में और वो शुरुआत गेंदबाज प्रणव पाटिल देते हुए. एक्यूरेट लाइन है इनके पास. टप्पा नियंत्रण है कि कहां गेंदें डाली जाए जिसकी वजह से बल्लेबाज को परेशानी हो और ये परेशानी का सामना अब श्री गणेश 11 कामोडे टीम के बल्लेबाज निखिल गोबारी अच्छे बल्लेबाज है लेकिन अभी तक शांत रखा है उन्हें. ये मिस्टाइमिंग स्ट्रोक है. उठाने का प्रयास. विकेट कीपर गेंद के नीचे कोई गलती नहीं और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट. पहला करारा झटका. निखिल गोबारी बैक टू द पवेलियन. पहले मैच में भी जल्दी आउट होकर लौटे. इस मैच में भी उन्हें खाता नहीं खोलने दिया. यह खराब बल्लेबाजी है उनकी. 3 गेंदें डॉट. कोई रन नहीं है. स्वपन दादा पाटिल जिन्होंने इस टीम को पैक किया गया है जय दुर्गा 11 रोहिंटन. कल भी हमने परसों भी हमने देखा कि जय बापदेव पाली के मैदान के ऊपर खेलने आई थी मोह विभाग में तो उन्होंने शानदार खेल दिखाया था लेकिन दूसरे राउंड में उन्हें हार का सामना करना पड़ा था. नए बल्लेबाज आएंगे रोशन. पिछले मैच में थोड़े से लेट आए थे. लगभग तीसरे ओवर में वो आए थे लेकिन अब इनके पास मौका है. पूरी तरीके से सेट होने का भी मौका है और खास करके आखिर के क्षणों तक ये अपने टीम को कितना रन का योगदान देना चाहेंगे. फिलहाल 4 ओवर का मैच. पहली 3 गेंदें डॉट. कोई रन नहीं है. नॉन स्ट्राइक इन पर बल्लेबाज नीलेश मात्र वही के वही रुके हुए. अब रोशन के ऊपर पूरी तरीके से ये सारी दारोमदार नजर आएगी. मजा आएगा इस मैच में जब सेकंड इनिंग्स में बल्लेबाजी के लिए उतरेगी टीम जय दुर्गा 11 रोहिंटन. तालियों के साथ यहां पर पूरी तरीके से आवाज गूंजती हुई क्योंकि जानते हैं उन्हें कि ये मैच इनके लिए कितना इंपॉर्टेंट है. तो इस बार मिस टाइमिंग है ये भी कैच के लिए खिलाड़ी और ये कैच ड्रॉप. इस बड़े बल्लेबाज को जीवन दान देना यानी कि आपके गेंदबाजों के ऊपर संकट आना है. तू पकड़ू या मैं पकड़ू यही देखते रह गए और बल्लेबाज को मिला है जीवन दान और यह जीवन दान काफी खतरनाक साबित हो सकता है. रन मिलेगा इस गेंद के ऊपर एक रनों की मदद से. फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर एक खाता खुला है श्री गणेश 11 कामोटे टीम का. तर सन्माननीय उद्योजक विनोद शेठ पाटील साहेब घोट यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. विनोद पाटील साहेबांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं. अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व तुम्ही नेहमी पाहिलात. कोविड काळामध्ये गोरगरिबांचे कैवारी म्हणून सातत्याने ओळख राहिली आणि समाजा दृष्टिकोनातून नेहमीच दमदार ज्यांचं योगदान राहिले ते घोटगावचे सुप्रसिद्ध उद्योजक विनोद शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. भरपूर स्पर्धेमध्ये आपण साहेबांची खऱ्या अर्थाने उपस्थिती पाहतो आणि आजही
या आज आमच्या ओमसाई चषकामध्ये साहेबांची आवर्जून उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांनी विनोद शेठ पाटील घोडगाव सुप्रसिद्ध उद्योजक ओमसाई क्रिकेट संघ तलोजे मजकूर यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. इस बार भी फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाजी देखने को मिली. ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 1 रन 1 विकेट के नुकसान पर श्री गणेश 11 कामोटे क्रिकेट संघ. स्पर्धेसाठी मित्रांनो विचार केला तुम्ही, पहिल्या दिवशी राजाराणी घोट क्रिकेट संघ क्वालिफाय झालाय सुपर 4 मध्ये, दुसऱ्या दिवशी ओमसाई सिद्धी करवले, तिसऱ्या दिवशी साईनगर क्रिकेट संघ रोहिंजन हे संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेत. स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं सडल हाताने मदत केली त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. तर विनोद शेठ पाटील यांची जी 10वीची बॅच आहे, मला तर वाटतं एसएससी, त्यांच्या देखील मॅचेस याच मैदानावरती पाहायला मिळतील. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. पहली गेंद वाइड यॉर्कर का इरादा किया था, डॉट बॉल की समाप्ति 7 गेंदों के ऊपर सिर्फ 1 रन मिली है. ये खराब बल्लेबाजी का परफॉर्मेंस श्री गणेश 11 कामोटे टीम के बल्लेबाजों की ओर से हो रहा है. श्री कृष्ण हमेशा कहते हैं ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. कौन यहां पर खड़ा होगा? ये भी डॉट बॉल, क्या लाइन और लेन, कमाल की गेंदबाजी. गेंदबाज प्रथम के द्वारा, प्रथम ने दिखा दिया है कि भाई इतना आसान नहीं है इस पिच के ऊपर आपको बल्लेबाजी करना. और पहले मैच में नेवालीपाड़ा टीम को भी कम रनों में रोका था और वही प्रयास श्री गणेश 11 कामोटे टीम को भी कम रनों में रोकने का प्रयास कर रही है जय दुर्गा 11 रोहिंजन टीम. फुल टॉस बॉल, शॉट एक्स्ट्रा कवर में फील्डर, बढ़िया फील्डिंग नजर आई. जिस बल्लेबाज के ऊपर दबाव बनाया गया था वही रोशन मात्रे, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी, मैदान से बाहर. आदेश पाटिल के द्वारा जबरदस्त कैच पकड़ा गया और जो प्रेशर था रोशन के ऊपर वो प्रेशर लगातार बनाए रखा. इस ओवर में भी पिछले मैच में आपने देखा 3 गेंदों के ऊपर कोई रन नहीं था. इस ओवर में भी आप देख सकते हैं कि पहले 3 गेंदों के ऊपर कोई रन नहीं है. बीते हुए कल को नहीं बदला जा सकता, लेकिन भविष्य आपके हाथों में है और उस भविष्य के साथ इस वर्तमान में खेलना बहुत जरूरी होगा. जिंदगी में कब क्या हो जाए कोई नहीं कह सकता, इसीलिए कभी भी बेपरवाह होकर मत बैठो, हर पल तैयार रहो, क्योंकि चुनौती कहीं से भी आ सकती है और अवसर आपको कभी भी मिल सकता है. चुनौतियों को यहाँ पर स्वीकारना है. उठ, चल, निकल, तोड़ दे चुनौतियों की दलदल, जो चुनौतियों में फंसी हुई है टीम, इस दलदल में फंसी हुई है टीम कामोटे. फुल टॉस बॉल थी, मुड़ा इस गेंद को ऑन साइड में, डीप लॉन्ग ऑन में खिलाड़ी आकर गेंद को उठाए. चौथी गेंद के बाद चौथी गेंद के ऊपर यह सिंगल आती हुई टीम का स्कोर है 2 विकेट के नुकसान के ऊपर अभी तक 2 रन श्री गणेश 11 कामोटे टीम का. याद रखना, सुबह 2 चीजें जल्दी उठती है, एक है जिम्मेदारी, दूसरी है मजबूरी, तीसरी अपनी माँ. यहाँ पर जिम्मेदारियां मजबूरी के साथ चलना भी होगा, क्योंकि यहाँ पर मेहनत करनी पड़ेगी. स्वीप करने का प्रयास, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. पिछली 11 गेंदों के ऊपर 2 ही रन दिए हैं और 2 विकेट श्री गणेश कामोटे टीम ने गंवाए. खामोशी से बस तू मेहनत करता जा, अगर तेरे काबिलियत में दम है ना तो तेरी कामयाबी काफी है दुनिया में शोर मचाने के लिए. कमाल की गेंदबाजी, एक भी खराब बॉल नहीं, एक भी नो बॉल नहीं है. तो ये सबमरीन डिलीवरी, विकेट कीपर के द्वारा ये गलती, किस्मत के रन मिलेंगे श्री गणेश 11 कामोटे टीम को. 22 का इशारा अंपायर का और इसी रनों के साथ ओवर की भी समाप्ति का इशारा. 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 6 रन. या स्पर्धेसाठी तुम्ही पाहू शकाल रेफ्रिजरेटर फ्रीज जे मालिकावीरसाठी, त्याच्यानंतर 3 कूलर आणि ओमसाई क्रिकेट क्लब तलोजे मजकूरसाठी जे आम्हाला स्पॉन्सर झाले प्रियांश वॉटर सप्लायर्स, स्टार याराना ग्रुप, त्याच्यानंतर ओमसाई क्लब तलोजे मजकूर, सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला खऱ्या अर्थाने दमदार योगदान दिलं. कारण ओमसाई तलोजा क्रिकेट संघाची आम्ही लास्ट मॅच पाहिली होती, ती देवीसापाडाच्या मैदानावरती भरपूर चांगला खेळ झाला आणि एक ट्रॉफी ते आपल्या घरी घेऊन आलेत. आणि आज त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा, त्यांच्याच गावातील एक ट्रॉफी कुठला ना कुठला एक संघ उचलणार. 32 संघांमधून 4 संघ जे ट्रॉफीला या ठिकाणी आपल्या घरी घेऊन जातील.
व्यासपीठावरती तुम्ही पाहताय सन्माननीय अतिथी गुडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक विनोद शेठ पाटील साहेबांना तुम्ही पाहिलात आणि त्यांच्याच माध्यमातून याच मैदानावरती एसएससी बॅच च्या टूर्नामेंट देखील तुम्हाला पाहायला मिळतील, त्यासाठी त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया। तो आखिरी 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 6 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। तुम्ही आतिशला पाहू शकाल, मोठ्या प्लस मोठ्या भरपूर चांगली मेहनत घेत असतो आणि जेव्हा जेव्हा हा संघ खेळत असतो तलोजा मजकूर तेव्हा तेव्हा त्याचा भरपूर त्याचा योगदान राहत असतो। चलिए नई गेंदबाज प्रतीक पाटिल, पहली गेंद शॉट ऑफ गुड लेंथ, थोड़ा सा उछाल बीट होते हुए डॉट बॉल की समाप्ति। 13 गेंदें अब तक फेंकी गई है, सिर्फ रन बने हैं 6। एक बाइक का चौका न मिलता तो ये मुश्किल स्थिति बनती। जबरदस्त गेंदबाजी, हैसियत आसमान जैसी होनी चाहिए, क्योंकि जमीन कितनी भी महंगी क्यों ना हो लोग खरीद लेते हैं, वो हैसियत आपको ऊंची करनी पड़ेगी क्रिकेट में। और इस बार चलिए बाहरी किनारा, सीधा गेंद विकेट कीपर के दास्तानों में, कोई चूक नहीं है। इससे पहले बाउंड्री छोड़ी थी उन्होंने, लेकिन इस बार कोई गलती नहीं है। विकेट एक और जाएगा, दबाव के साथ खेल रही है, अपेक्षा नहीं है, विश्वास नहीं हो रहा है कि श्री गणेश 11 कामोटे टीम ये खराब परफॉर्मेंस कर रही है। तीसरा विकेट मैदान से बाहर, मुश्किल स्थिति है, मुश्किल स्थिति है। मनुष्य के दिमाग में 2 घोड़े दौड़ते हैं, एक है नेगेटिव, दूसरा है पॉजिटिव। जिसको ज्यादा खुराक दी जाती है ना वो सबसे तेज चलता है, और ये सोच मैं कहूंगा थोड़ी सी खराब नजर आती हुई। तो चलिए विकेट जाएगा, नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए नीरज मात्रे खेलने के लिए तैयार। ये भी डॉट बॉल, डॉट परसेंटेज का आप विचार करेंगे तो टोटल अभी तक पहले ओवर में डॉट बॉल आए थे 4, 1 विकेट यानी कि 5 गेंदें। सेकंड ओवर में भी 5 गेंदें डॉट आई थी, अंतिम गेंद के ऊपर बाई मिला। इस ओवर में भी अभी तक 3 यानी कि बहुत सारी डॉट गेंदें खेली है श्री गणेश 11 कामोटे टीम के बल्लेबाजों ने। कठिन रास्तों से ना घबराए, कठिन रास्ते अक्सर खूबसूरत मंजिल तक लेकर जाते हैं। ये भी मिस टाइमिंग, ये बाहरी किनारा, एक और विकेट। हर ओवर में विकेट, लाइन लग चुकी है विकेटों की। खराब क्रिकेट श्री गणेश 11 कामोटे टीम के खिलाड़ियों की ओर से। कितनी खतरनाक गेंदबाजी का मारा हो रहा है। पहले ओवर में आपने देखा प्रणव को, दूसरे ओवर में देखा प्रथम को, तीसरे ओवर में आपने देखा प्रतीक को। कितनी जबरदस्त गेंदबाजी। पहले हुए निखिल, दूसरे रोशन, तीसरे संदेश और चौथे नीरज, जिन्होंने खाता भी नहीं खोला। और यह अवस्था अब नजर आती हुई, तू चल मैं आया, यह स्थिति नजर आती हुई। ऐसी स्थिति में जब कोई अपने कंधों के ऊपर हाथ देता है ना कि बेटा तू डर मत, मैं हूं ना, कौन होगा? क्योंकि पूरी तरीके से अब श्री गणेश कामोटे टीम की नैया बीच बवर में फंस चुकी है। लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा? फुल टॉस थी, ये भी क्लियर नहीं कर पाए। प्रेशर में क्रिकेट खेल रहे, इनसाइड आउट मारने का प्रयास किया था जरूर, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। क्या मेडन ओवर आएगा इस श्रृंखला का? ये पहला मेडन ओवर आएगा, एक भी रन नहीं है, विकेट प्लस मेडन ओवर। क्या देखने को मिलेगी प्रतीक पाटिल के द्वारा? वो इस बार हवा में गेंद, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में, एक बार जोरदार तालियां हो जाए। मेडन ओवर देखने को मिली ओम साई चषक तलोजा मजकूर के इस टूर्नामेंट में, और वो गेंदबाज बने प्रतीक पाटिल। हैट्स ऑफ यू, इट्स अ कडक परफॉर्मन्स। तर चिमरन संघाचे संघनायक आणि जय गणेश्वर धानसर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण क्षणाचा विलंब न करता टॉस साठी इथे आपण संपर्क करा। जय गणेश्वर धानसर विपक्ष रोशन साई स्पोर्ट चिंद्रन, या दोन संघांमध्ये लढाई तुम्हाला पाहायला मिळेल। आणि अंतिम सामना जय चोरोबा 11 सांगडे विरुद्ध आराध्य स्पोर्ट 11 टेंबोडे क्रिकेट संघ। तर या स्पर्धेसाठी तुम्ही पाहू शकाल मित्रांनो, विवेकदादा केनी यांच्या वतीने आम्हाला ही फ्रीज मालिकावीरसाठी देण्यात आली आहे। गणेशदादा पाटील यांच्या वतीने प्रथम क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये आणि सन्मान चिन्ह देण्यात आले। त्याच्यानंतर गुरुदादा ठाकूर यांच्याकडून सामनावीराच्या ट्रॉफ्या, निळकंठ गोमा पाटील साहेब यांच्याकडून फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या ट्रॉफ्या आणि कूलर देखील त्यांच्याच माध्यमातून आम्हाला देण्यात आले आहेत। मयूरराम पाटील साहेब आणि अल्पेश दैवंत पाटील यांच्याकडून आम्हाला पाण्याची व्यवस्था, त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि कैलासवासी प्रीतम दिलीप पाटील यांच्या स्मरणार्थ सचिनदादा पाटील यांच्या वतीने आम्हाला सर्वच्या सर्व ट्रॉफिया। टप्पा पीछे था, बॉलर के सर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, वी शेप में खिलाड़ी आते हुए लॉन्ग ऑफ में
बढ़िया फील्डिंग, दूसरे की कोशिश, चौकी मारा बन सकता था। 2 रन बटोरे बल्लेबाज ने। 2 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 8 रन। पहले ओवर में रन आए 2, दूसरे ओवर में रन आए 4 और इस ओवर में रन आते हुए 2। स्ट्राइक पर बल्लेबाज देख सकते हैं नीलेश सलामी बल्लेबाजी के लिए आ चुका है और वही बल्लेबाज आप अपना दम दिखाता हुआ। ये बैकफुट पर जाकर खेला जरूर है। हवाई यात्रा, क्या ये क्लियर होगा? यस, ये बड़े शॉट की तलाश थी और आखिरकार ये बड़ा शॉट मिला है और सीधा गेंद जाती हुई सीमा रेखा पार 6 रनों के लिए। पहला मैक्सिमम हिट 6 रनों की मदद से श्री गणेश 11 कामोटी टीम का स्कोर है 14 रन। चलिए ओवर क्रमांक है टोटल ये चौथा। ये बड़े स्कोर का ये लक्ष्य नजर आता हुआ इस ओवर में, लेकिन आखिरकार कहां तक पहुंचेगी? 30 तो जाएंगे, बेहतर होगा, लेकिन गेंदबाज इतनी आसानी से तो लगातार मौका देंगे। जी हां, ये नहीं देंगे तो मौका मैं मनाऊंगा। और ये लीजिए चौके पे चौका, मौके पे मौके और ये बेहतरीन हिट छक्का। 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 20 रन। व्हाट अ ट्रेमेंडस परफॉर्मेंस बाय द बैट्समैन नीलेश। 3 गेंदें डॉट खेली थी उन्होंने, उसके बाद ये लगातार 2 मैक्सिमम हिट, यानी कि टोटल खेल रहे व्यक्तिगत 14 रनों के ऊपर। ये पहले करना चाहिए था। अगर ये शुरुआती ओवर में आप दबाव बनाते तो ये आंकड़े कुछ और नजर आते आपके सामने, लेकिन फिर भी प्रयास आखिर के क्षणों में जारी है। बॉलर विक्रम तैयार, ये भी उड़ाया, ये भी जाएगी, ये सीधा हवाई यात्रा। छक्कों की हैट्रिक कंप्लीट। पहली तुम्हारी, दूसरी हमारी। आज देखे किसमें है कितना दम, क्योंकि एक मिडन ओवर फेंका था प्रतीक ने, लेकिन उसके बाद ये लगातार 3 बम के गोले, 3 छक्के 6 रनों की मदद से अब कामोटी टीम कमबैक कर रही है। रन बने हैं 26, 2 गेंदों का खेल बचा हुआ है। क्या बढ़िया बल्लेबाजी। जीवन का सबसे बड़ा गुरु वक्त होता है, क्योंकि जो वक्त सिखाता है वो कोई नहीं सिखाता। क्या समय का इंतजार किया, सब्र का फल मीठा रहा इस बल्लेबाज के लिए। 45 वो हिटमैन बल्लेबाजी। ये स्लोवर 1, इसे भी ठोक दिया है सीधा सीमा रेखा पार। दैट्स अ कड़क 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 हिट। 4 छक्के। पहले ऐसे बल्लेबाज बने जिन्होंने 4 छक्के दागे। इस गेंदबाजी करने वाली विकेट के ऊपर आसान नहीं है। 32 रन, 4 गेंदों में 4 छक्के। आखिरी एक गेंद बची है और इस गेंद के ऊपर क्या कोई बड़ा नंबर यहां पर आना चाहेगा? अगर बड़ा आता है तो कामोटी टीम मजबूत स्थिति में है, मुश्किल स्थिति बन रही है। 3 ओवर में रन नहीं थे, लेकिन इस ओवर में बहुत सारे रन लूटे। ये भी व्हाट अ बैटिंग। अगर बल्लेबाजी पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां बनती है बॉस इस खिलाड़ी के लिए। 5 गेंदों में 5 छक्के, कमाल की बल्लेबाजी आणि 4 षटकांचा खेळ संपलाय। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टोटल 39 धावांचा टार्गेट असेल। तत्पूर्वी आपण टॉस करूया। रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन विरुद्ध जय गणेश्वर 11 धानसर। डोनाल्ड पोर्जी आणि एकीकडे पाहू शकाल आपण आविष्कार आलेत। तर मी सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विनोद शेट पाटील यांना विनंती करतो की आपण यावं, ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची देणगी देण्यात आली आहे। त्यांचा आम्ही ओम साई क्रिकेट संघ तलोचे मजकूर यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। एसएससी बॅच म्हणजे 10वीची बॅच आहे, त्या सामन्यांचं आयोजन देखील त्यांच्याच माध्यमातून याच मैदानावरती करण्यात आलंय। तर फ्रेश मॅच असेल पहिल्या फेरीतील शेवट 3रा सामना टॉस जिंकलाय जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर। डोनाल्ड निर्णय असेल फील्डिंग करण्याचा, तर आपणास विनंती असेल ही मॅच संपेल आपण मैदानात जायचंय। तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो, इथे सन्मान केला जाईल। आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये विनोद शेट यांना पाहत असतो आणि आजही त्यांची उपस्थिती आम्हाला या ठिकाणी लाभली आहे। प्रथम त्यांचा आम्ही शाब्दिक सन्मानाने आभार व्यक्त करतो आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी जनार्दन पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध उद्योजक, अपाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व, जे राजकीय क्षेत्रासोबत समाजासाठी दमदार योगदान देणारे विनोद शेठ पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी जनार्दन पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची आठवण त्यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं। प्रत्येक स्पर्धेसाठी साहेबांचा नेहमी दमदार योगदान राहिलाय। त्याच्यानंतर आपण विचार केला तर कोविड काळामध्ये गोरगरिबांपर्यंत ज्यांनी
अति दमदार सेवा दिली. आज त्यांचा जिथे शुभ सन्मान आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये या मैदानावरती SSC बॅचचे सामने देखील भरवण्यात येतील. धनशूर दाते तर खऱ्या अर्थाने आम्हाला स्पर्धेसाठी लाभले, परंतु मोठं मन खरं तुम्ही पाहताय ते विनोद दादा यांचं. पुन्हा एकदा आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर धन्यवाद. जाऊया आता मॅचच्या दिशेने. आता जोडले जातील सेकंड इनिंग्स मध्ये. कदाचित वाटलं होतं की धाबा इथे होणार नाहीयेत, परंतु धाबा बनवल्यात. 39चा टार्गेट असेल आणि कॉम्बॅक्स मध्ये होईल चेंजेस. आमचे नेरूळ गावचे द व्हॉइस ऑफ नवी मुंबई जोडले जातील रोहित भोपी. थँक्यू. थँक्यू सो मच. प्रवीणजी गायकर सरांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या इनिंग मध्ये. तर सन्माननीय प्रल्हादजी पाटील साहेबांना विनंती करतोय की रामचंद्र मुंबईकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. रामचंद्र मुंबईकर यांचा या ठिकाणी सन्मान होता. मायेची शाल, प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ, त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मायेची शाल, प्रेमाचा प्रति पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करताय. आणि त्याचबरोबर सन्माननीय नाथा मुंबईकर साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर सन्माननीय प्रल्हादजी पाटील साहेबांना विनंती करते की नाथा मुंबईकर साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. मायेची शाल, प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. ओम साई 11 क्रिकेट क्लब तळोजे मजकूर आयोजित ओम साई 11 जसं आपण पाहता सर्व मान्यवरांचा मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावरती बसून या मॅचचा मात्र आनंद घेतात त्यांचा पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मॅच कडे. या मॅच कडे भरपूर काय घडलेलं आहे. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर पहिल्या 3 ओव्हर मध्ये फक्त 6 धावा होत्या. शेवटच्या ओव्हर मध्ये जी बॅटिंग केली आहे ना कामोटी टीमच्या फलंदाजाने, जो सलामीला आलेला होता निलेश, 32 रन ठोकल्या, 5 षटकार, 2 धावसंख्या त्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे 32 धावा 5 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 6 बॉल मध्ये 32 धावा पाहायला मिळाल्या. खूप चांगली बॅटिंग केली. असं वाटलं होतं की सेकंड इनिंग मध्ये एका ओव्हर मध्ये मॅच फिनिश होईल, परंतु फाईट करण्यासाठी मात्र चान्स दिला निलेशने. तो मागच्या मॅचचा कदाचित हिरो होता. त्यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे. कट केला, पॉइंटच्या डोक्यावर ढकलून दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील या 4 धावा. जय दुर्गा माता रोहिंजन टीमला मिळतात या 4 धावा. जिथे मात्र फाईट करण्यासाठी 39 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जय दुर्गा माता रोहिंजन संघ मैदानामध्ये उतरलाय. असं वाटलं होती जास्तीत जास्त 20 धावा होतील, 30 धावा होतील, परंतु या धावा मात्र 39. फाईट करण्याची संधी कामोठी बघ या टीमला दिलेली आहे. निलेश या फलंदाजाने. निकू गोवारी मात्र याच्यावरती चढवलेले हे हल्ले 3 चौकार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच ओव्हर मध्ये धुमाकूळ घातलाय. 14 धावा कुठून काढल्यात आतापर्यंत. 4 बॉल आतापर्यंत झाले. 4 बॉल मध्ये पहिला बॉल जर पाहिला तर कॅच ड्रॉप झाली. त्या बॉल वरती 2 धावा. त्याच्यानंतर मात्र 3 चौकार पाहायला मिळाले विक्रमच्या बॅटमधनं. विक्रम आणि प्रतीक ही जोडी पाहायला मिळते जय दुर्गा माता रोहिंजन या टीम कडनं. निकू गुवारी गोलंदाजी मार्क वरती आहे. बॅटिंग मध्ये दमखम दाखवली नाहीये निकू गुवारीने. दोन्ही मॅचेस मध्ये जर पाहिलं तर 0 बाद झाला, परंतु गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये चांगली केली. या मॅच मध्ये थोडासा दडपण आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर अपील केली आहे, स्ट्रॉंग अपील केलेली आहे आणि या पंच डिसिजन जरूर देतील. म्हणजे पाटील आहेत स्क्वेअर लेगला आणि त्याचबरोबर आपण पाहता यांच्या सभेत मात्र पंच आहेत जगदीश पाटील सर. यस, फलंदाज इथे मात्र बाद होतोय. पहिला फलंदाज जय दुर्गा माता रोहिंजन टीमचा बाद होतो. पहिला धक्का लागत असताना जय दुर्गा माता रोहिंजन टीमला आणि इथून मात्र
कामोटे ब संघ या मॅच मध्ये पुनरागमन करेल का? जिथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली धुमाकूळ घातली होती या फलंदाजाने. कॅच देखील या खेळाडूची ड्रॉप झाली होती अर्थात विक्रमची. त्याच्यानंतर जर पहिलं 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि इथून मात्र शेवटच्या क्षणी अर्थातच 5व्या बॉल वरती विक्रमची विकेट आपल्याला पाहायला मिळते. जय दुर्गा माता रोहिंजन बी संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र बॉलिंग खूप चांगली केली होती जय दुर्गा माता रोहिंजन बीच्या तिन्ही गोलंदाजाने, जिथे मात्र फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या 3 ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर जर पाहिलं शेवटच्या ओव्हरमध्ये निलेश आला आणि निलेशने मात्र काय बॅटिंग केली, 5 षटकार ठोकले, मॅच मध्ये आणून दिलं. कामोटे ब संघाला फाईट करण्याची संधी दिलेली आहे. गोलंदाजांना इथे सांगितलंय की गोलंदाजाला देखील मी संधी दिलेली आहे की आता तुम्ही दाखवा मॅच विनर्स आहोत की नाही आपण. राईट ऑन विकेट, फुल टॉस बॉल होता. या बॉलला मात्र सोडणार नाहीये फलंदाज. नंबर क्रमांक 3 वरती आलेला प्रणव आणि स्क्वेअर लेग अंपायरचा ठिकाणी डिसिजन आलाय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. या ठिकाणी आता आमचे आयोजक पाहतील की हा बॉल बिमर आहे की नाही. स्क्वेअर लेगचे अंपायर जे आहेत रिव्ह्यू घेतलाय. ओके नो दिलेला आहे बॉलिंग टीमने, या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. कदाचित बॉलिंग टीमला असं वाटतंय की हा बॉल कमरेच्या खाली आहे, बिमर बॉल नाहीये. परंतु ऑनफिल्ड अंपायर जे आहेत हे म्हणजे पाटील त्यांनी सांगितलं हा बिमर बॉल आहे. पाहूया आता थर्ड अंपायरचा काय डिसिजन येतोय त्या बॉल वरती. नो बॉल दिला गेला, बीमर बॉल टाकला गेलाय. शेवटचा बॉल निकू गवारीचा इम्पॉर्टंट बॉल होता. 39 रन्स तुम्हाला डिफेंड करायचे, त्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये. आणि त्या नो बॉल वरती आलेला हा चौकार. आता पुढचा बॉल फ्री हिट आहे, त्या फ्री हिटच्या बॉल वरती जरी झेल पकडला तरी फलंदाज बाद नसणार आहे, परंतु त्या धावा 1 किंवा 2 धावा जरूर मिळतील. फ्री हिटच्या बॉल वरती फक्त स्टंपिंग रनआउट आपल्याला पाहायला मिळेल. कॅच पकडली काही फायदा होणार नाहीये. या बॉल वरती धावा मिळतील 1 किंवा 2. पूर्णपणे मुबा फलंदाजाला मोठा फटका खेळायचा आहे. पॉवर बीचा षटक, त्यावेळचा बॉल कट केलाय, खूप चांगला फटका पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला फटका आणि बॉल चालला बॉल लाईनच्या बाहेर. शेवट मात्र गोड करत असताना या ओव्हरचा जय दुर्गा माता रोहिंजन ब संघाचे हे फलंदाज खूप चांगली बॅटिंग करतात. विक्रमने चांगली सुरुवात केली या ओव्हरची आणि फिनिश मात्र खूप चांगलं केलं प्रणवने या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचलेली आहे 23 धावा 1 गडी बाद. आता मात्र समीकरणाला येणारे चेंडू 18 आणि 18 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे या मॅच मध्ये जय दुर्गा माता रोहिंजन ब या टीमला. इथून जर पाहिलं तर रोहिंजन ब संघ पूर्णपणे या मॅच वरती हवी झालाय. सुरुवात खूप चांगली केली गोलंदाजी करत असताना. 3 ओव्हर मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली, परंतु जिथे मात्र शेवटच्या गोलंदाजाने थोडेसे धावसंख्या खर्च केल्या, तिथून मात्र चांगली फाईट होईल असं कदाचित वाटलं, पण नाही, तसं काही घडत नाहीये. या 18 बॉल मध्ये 16 धावा डिफेंड करतील का कामोटे ब संघ? रोशन म्हात्रे यांच्याकडनं अपेक्षा होत्या, लवकर बॅटिंग साठी आले होते. नंबर क्रमांक 3 वरती ते आले होते बॅटिंग करण्यासाठी. असं वाटलं होतं त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल सन्माननीय उद्योजक विनोदजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यांनी देखील या स्पर्धेला भेट दिली, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेतनं मात्र निरोप घेत असताना त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर सन्माननीय भरतजी राजे यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांनी देखील आम्हाला 1000 रुपयाची देणगी या स्पर्धेला दिलेली आहे, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. इथे आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय बॅट्समॅन प्रणवच्या बॅटमधनं आणि रोशन म्हात्रेवरती देखील आता मात्र हल्ले चढवत असताना असं वाटलं होतं फाईट होईल. 39 रन स्कोर कार्ड वरती झालेल्या होत्या, तर फाईट होईल असं वाटलं होतं. प्रतीकच्या बॅटमधनं आला चौकार. यस, पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि फंबल झाला, मिस फिल्डिंग झाली. त्याच्यानंतर आणखी एक बॉल बॉल लाईनच्या बाहेर.
दुसरा चौकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे वाढत असताना मॅच लवकर फिनिश करण्याच्या मूड मध्ये आहेत दोन्ही फलंदाज. टीमची धावसंख्या 32. जय दुर्गा माता रोहिंजन टीम कालच्या दिवसामध्ये रोहिंजन क संघ, आजच्या दिवसामध्ये जय दुर्गा माता रोहिंजन ब. यावेळचा बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, षटक संपलाय. इथे मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या जी आहे ती पोहोचलेली आहे 34 या आकड्यावरती. जसं आम्ही म्हटलं की पंचांचा इशारा काय येतोय तर रोशन म्हात्रेने पंचांकडे पाहिलं. कदाचित पंच वाईट बॉल तर देत नाही येत ना, कारण की बॉल खूप चांगला टाकला होता, चांगला रिलीज केला होता. ज्यावेळेस पिच झाला बॉल विकेटवरती त्याच्यानंतर बाहेरच्या दिशेला थोडस वळण घेतलं. आमचे प्रेम पाटील मोठ्या भरपूर प्रमाणामध्ये मेहनत करतात. गेले 4 दिवस खूप मेहनत केलेली आहे आणि ज्या वेळेस या मैदानावरती स्पर्धा होते ओम साई मित्रमंडळाची त्यावेळेस मात्र चार रनची गरज आहे. येणारे 12 बॉल 4 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्या समोर. त्यावेळचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने. माहिती आहे मॅच पूर्णपणे आपल्या हातामध्ये, मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. जर स्लॉट मध्ये बॉल आला तरच मोठ्या फटक्यांना आपण चान्स घेऊ, अन्यथा ही मॅच जी आहे ती आरामात आपण जिंकतोय. म्हणून सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना दोन्ही फलंदाज. 11 बॉल आता मात्र 3 रनची गरज या मॅच मध्ये. पूर्णपणे मॅच जय दुर्गा माता रोहिंजन टीमच्या हातामध्ये आहे. आपण पाहता पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलून दिलाय. सेन्सिबल क्रिकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 1-1 रन साठी डगआउट मधून टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय, कारण की त्यांना देखील माहिती आहे अगदी शांत डोकं ठेवून अगदी थंड डोक्याने बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. 10 बॉल 2 रनची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. हा बॉल आपण पाहू शकाल डॉट गेलेला आहे. 9 बॉल आता मात्र 2 रनची गरज आहे. 9 बॉल 2 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. जय दुर्गा माता रोहिंजन ब या टीमला 9 बॉल 2 रनची गरज. यावेळचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट झाली आहे आणि दुसरी रन देखील विनिंग रन इथे मात्र कंप्लीट केलेली आहे आणि ही मॅच मात्र जिंकलेली आहे जय दुर्गा माता रोहिंजन ब या संघाने. आणि त्यांनी मात्र पराभूत केलाय कामोठे ब या टीमला. हार्डलक कामोठे ब, चांगला खेळ केला. दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही पराभूत झालेत आणि रोहिंजन जय दुर्गा माता रोहिंजन ब संघ तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. आणि कामोठे ब संघ नुकताच हंगाम चालू झालाय आणि या हंगामासाठी पुढच्या मोठमोठ्या स्पर्धेसाठी कामोठे ब जय हनुमान कामोठे टीम तुम्हाला भरपूर भरपूर शुभेच्छा माझ्याकडनं. आणि रोहिंजन ब संघ तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर सन्माननीय देवेंद्रजी गंगाराम मडवी साहेब धारणा यांच्याकडनं देखील पनवेल महानगरपालिकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडनं 5,000ची देणगी आमच्या मंडळाला आलेली आहे. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. अशीच साथ सातत्याने तुमच्या आम्हाला लाभू द्या हीच अपेक्षा सातत्याने मी